नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्कॉलरशिपचा पिरियड आहे. तुमच्या म्हणण्यानुसार लाईव्ह लेक्चरच्या ऐवजी तुम्हाला आता मी व्हिडिओ टाकत जाणार आहे. मॅथ्सचा पिरियड आहे आजचा. आपला परिमेय संख्यांचा लेसन चालू आहे. तर आपण त्याच्यावरचे आता एक्झाम्पल्स बघतोय. बघा पहिलं एक्झाम्पल काय आहे. आजचं पहिलं एक्झाम्पल ना, सोबतच्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत. आता चौकोन जर आपण असे मोजत जर बसले तर आपण नक्कीच चुकणार. म्हणजे हे आपण याला नंबर दिला 1 2 3 4 आणि 5. तर तुम्ही फक्त चौकोन विचारलेला आहे. चौकोन म्हणजे काय, एनी क्वाड्रिलॅटरल, मग तो कुठल्याही प्रकारचा असेल. आणि आपल्याला चौरस विचारलेला आहे का, नाही. चौरस म्हणजेच स्क्वेअर विचारलेला नाही, आपल्याला चौकोन विचारलेले आहेत. मग अशा वेळेला हे चौकोन जर असे असतील तर काढायचे कसे पटकन. हा 1 आहे, 2 3 4 आणि हे 5. मग तुम्ही ह्या दोघांची बेरीज केली, पुन्हा हा 1 झाला. पुन्हा 2 आणि 3 एकत्र केले, हा दुसरा झाला. 3 आणि 4 एकत्र केले, हा तिसरा. 4 आणि 5 एकत्र केले, हा चौथा. बरोबर आहे. पुन्हा नंतर हे 1 2 3 एकत्र केले, 2 3 4 एकत्र केले, 3 4 5 एकत्र केले. त्याच्यानंतर 1 2 3 4 एकत्र केले, 2 3 4 5 एकत्र केले आणि सगळेच्या सगळे एकत्र केले. म्हणजेच आपल्या असं लक्षात येतं आहे की एकूण चौकोन तुम्हाला काढायचे आहे. तर पहिल्या वेळेला आपण 1 2 3 4 आणि 5 म्हणजे पहिले किती आहेत 5. नंतर आपण 2 2चे जर एकत्र केले तर हे किती गड्ड्या झाल्या बघा. 1 अधिक 2 2 आणि 3 दुसरी, 3 आणि 4 चौथी, 4 आणि 5 म्हणजे 3 आणि 4 तिसरी, 4 आणि 5 चौथी. नंतर किती झाले 4. समजा आपण 3 3चा गट केला तर 1 2 3 1 2 3 4 हा दुसरा गट, 3 4 5 हा तिसरा गट म्हणजे किती झाले 3. समजा आपण 4 4चा गट केला 1 2 3 4 नंतर 2 3 4 5 2च झाले. त्याच्या पुढे घेता येतं का, नाही. नंतर जर केले आपण तर 2. मग आपण सगळे एकत्र केले आता 1 2 3 4 5 म्हणजे किती झाले 1. जर तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल जर आले तर आपण काय करणार, सगळं सरळ किती अंक आहेत त्यांची काय करून टाका, बेरीज करून टाका. 5 अधिक 4 9 9 3 12 12 13 14 14 आणि 1 15. बस. म्हणजे अशी मोजत बसायची गरज नाही. तर सोबतच्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत, एकूण 15 चौकोन आहेत. बरोबर आहे. आता अशाच प्रकारचं दुसरं एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल बघा. सोबतच्या आकृतीमध्ये किती रेषाखंड आहेत. सेम पहिल्या एक्झाम्पलसारखंच आहे, किती चौकोन आहेत. आणि आता इथं काय विचारलेलं आहे, किती रेषाखंड आहेत. बघा बरं, रेषाखंड 1 1 2 3 4 5 आणि 6. किती घरं झालेत, 6 घरं झालेत. असे घरं मोजायचे. A to B, B to C, C to D, D to E, E to F, F to G. म्हणजे हे 1 2 3 4 5 6 किती झालेत, हे 6 झालेत. आता तुम्हाला पटकन आन्सर काढता येईल. किती रेषाखंड आहेत, काय करणार, सरळ 1 ते 6 अंकांची काय करून टाका, बेरीज करून टाका. म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 बेरीज करून टाकली आपण. 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21. बाकी काही डोकं लावायची गरजच नाही. आणखी तुम्हाला मी एक फॉर्म्युला देते. जर समजा अशा आपल्याला क्रमाने असणाऱ्या नॅचरल नंबरची, नैसर्गिक संख्यांची जर बेरीज जर करायची असेल तर एक आणखी सोपा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगते. सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर म्हणजे पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज. आपल्याकडे याचा फॉर्म्युला आहे n × n + 1 भागिले 2. आता तुम्ही म्हणाल की हा त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला आहे. मग तोच जो त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला आहे तोच बेरजेचा फॉर्म्युला आहे.
बघा आता यन म्हणजे काय, हे एकूण किती अंक आहेत, यन म्हणजे एकूण किती अंक आहेत, म्हणजे इथं यनच्या जागी किती होतील 6 गुणिले n+1 म्हणजेच किती 6 अधिक 1 आणि भागिले किती आहेत 2. बघा बरं 6 गुणिले 6 अधिक 1 7 डिवायडेड बाय 2 भाग द्या, बे बे बेत्रिक 6 7त्रिक 21. म्हणजे अशी 1 2 3 4 तुम्ही अशी बेरीज नाही करत बसले आणि त्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला जर वापरला तरीसुद्धा चालतं. चालेल. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. बघा तिसरं एक्झाम्पल काय आहे. वर्तुळाच्या परिघावर समान अंतरावरील 6 बिंदू घेऊन प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील. बघा वर्तुळाच्या परिघावर समान अंतरावरील 6 बिंदू घेऊन, परिघावर म्हणजेच कशावर, सर्कम्फरन्सवर. हे शब्द आता आपल्या लक्षात असले पाहिजेत. म्हणजे मी काय काढून दाखवलं तुम्हाला, सर्कल काढलं. आता ह्या सर्कलवर समान अंतरावर 6 बिंदू घ्यायचे. म्हणजे हा एक, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. वर्तुळाच्या सर्कम्फरन्सवर सेम डिस्टन्सवर मी 6 पॉईंट घेतले. आता प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील. डबल जोडायचं नाही. समजा आपण ए पासून सुरुवात केली, ए बी सी डी ई आणि एफ. ए आपल्याला कोणाकोणाला जोडता येईल, एफला, ईला, डीला, सीला, नंतर बीला. म्हणजे ए आपण किती जणांना जोडला, किती बिंदूंना जोडला, ए आपण 5 बिंदूंना जोडला. आता बी बघा, बी किती बिंदूंना जोडता येईल. बी परत एला वापस जोडता येईल का, नाही, एकदा जोडून झालेला आहे. मग आपण बी कोणाला जोडणार, सीला, डीला, ईला आणि एफला. म्हणजे किती जणांना जोडला आपण बी, 4 जणांना, 4 बिंदूंना जोडला. आता सी बघा, सी जो आहे हा कोणाकोणाला जोडता येईल. सी बीला जोडता येईल का, नाही. सी एला जोडता येईल का, नाही, जोडून झाला आहे आधीच. मग सी डीला जोडला, सी ईला जोडला आणि सी एफला जोडला. किती पॉईंटला जोडला, सी 3. सी 3 पॉईंटला झाला. आता डी बघा, डी सीला जोडता येत नाही, डी बीला जोडता येत नाही, डी एला पण जोडता येत नाही, आधी जोडून झालेला आहे. मग डी कोणाला जोडता येईल, फक्त ईला आणि अजून एफला, ईला आणि एफला. म्हणजे डी किती पॉईंटला जोडला आपण, 2 पॉईंटला. आता डी नंतर कोण राहिलं आहे, ई. ई बघा बरं किती पॉईंटला जोडणार आपण. ईला आपल्याला फक्त एकच पॉईंट आहे जोडायला, कोणता, एफ. म्हणजे हा जो ई जो आहे हा ई आपण फक्त एकाच पॉईंटला जोडणार, अजून वर आपल्याला जोडता येत नाही. आता एफ बघा बरं, एफ तर सगळ्यांना जोडून झाला. एला झाला आहे, बीला झाला आहे, सीला, सी नंतर डीला झाला आहे, ईला पण झाला आहे. म्हणजे एफ जो आहे तो सगळ्या पॉईंटला जोडून झालेला आहे. त्याच्यामुळे आपण एफला आता सोडून दिला. मग आता ह्यांची काय करायची, फक्त बेरीज. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 13 14 आणि 1 15. हे झालं तुमचं ॲन्सर. मेथड कोणती असते ती खास नाही, म्हणजे हे नाही, फक्त आपल्याला ते समजलं पाहिजे. हेच महत्त्वाचं तत्त्व असतं स्कॉलरशिपला. आलं लक्षात. एक एक्झाम्पल घेऊ आपण अजून. बघा चौथं एक्झाम्पल काय आहे. एका टेनिस खेळाच्या स्पर्धेमध्ये एकूण 10 खेळाडूंनी भाग घेतला. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने खेळले गेले. कोणता गेम आहे, टेनिसचा. तुम्हाला माहिती टेबल टेनिस. किती खेळाडू आहेत, 10 खेळाडू आहेत. मग आपण जर असे म्हटले 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 खेळाडू आहेत. प्रत्येक एक जण दुसऱ्याशी एकदाच खेळणार आहे. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने खेळले गेले. म्हणजे हा जो पहिला जो आहे
हा पहिला दुसऱ्याशी खेळेल, नंतर तिसऱ्याशी, चौथ्याशी, पाचव्याशी, सहाव्याशी, सातव्याशी, आठव्याशी, नवव्याशी, दहाव्याशी. म्हणजे पहिला जो आहे हा किती वेळेस सामना खेळला बघा. पहिला खेळाडू जो आहे हा दुसऱ्याशी, तिसऱ्याशी 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे पहिला जो आहे तो 9 वेळेस खेळ खेळेल. आता दुसरा बघा. दुसऱ्याचं एकदा पहिल्याशी खेळून झालेलं आहे, म्हणजे तो कोणाकोणाशी खेळेल? तिसऱ्याशी, चौथ्याशी, पाचव्याशी, सहावा, सातवा, आठवा, नववा आणि 10वा. म्हणजे दुसरा किती वेळेस सामना खेळेल? हा एकदा त्याचं झालं आहे, म्हणजे किती वेळेस? 8 वेळेस. बघा मोजून 3 4, म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8. तिसरा जो आहे, आता हा तिसऱ्याचं आता दुसऱ्याशी खेळून झालं आहे, पहिल्याशी खेळून झालेलं आहे, म्हणजे तिसऱ्याशी खेळायला किती जण उरलेत आता? 7. चौथ्याशी खेळायला 6, पाचव्याशी खेळायला 5, सहाव्याशी खेळायला 4, सातव्याशी खेळायला 3, आठव्याशी खेळायला 2 आणि नवव्याशी खेळायला 1च. बघा आता यांची बेरीज किती होते. तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला आहे कसा करायचा. ते n × n + 1 / 2. यांची व्हॅल्यू किती आहे इथे? 9. 9 × 9 + 1 / 2. 9 × 9 + 1 10 / 2. ते उरले 5. 9 5 45. म्हणजे किती वेळेस त्यांचे सामने खेळून होतील? 45 त्यांचे सामने राहतील. जर 10 खेळाडू असतील आणि प्रत्येकाशी सामना एकदाच खेळायचा असेल तर. ठीक आहे. मी तुम्हाला काही होमवर्कला एक्झाम्पल टाकते, ते तुम्ही सॉल्व करा.